नमस्कार, शिवन्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मसाले अंडा। त्यासाठी मी इथे उकडलेली 4 अंडी घेतलेली आहेत, खोबरं, एक कांदा, लसूण आणि कोथिंबीर याचं आपल्याला वाटण करायचं आहे। आता मी गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊयात। तुम्ही पाहू शकता कांद्याला हलकासा तांबूस रंग आलेला आहे। आणखी एक 5 मिनिट आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता कांदा छान तांबूस भाजला गेलेला आहे। आता आपण हा एका डिश मध्ये काढून घेऊयात। आता आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे। खोबरंही छान भाजलं गेलेलं आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि खोबरंही एका डिश मध्ये काढून घेऊयात। आता हे आपल्याला मिक्सर मध्ये वाटून घ्यायचं आहे। इथे मी वाटण घेतलेलं आहे आणि गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे। आता आपण त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊयात। तेल चांगलं गरम झालं की एक बारीक चिरलेला कांदा याच्यामध्ये टाकायचा आहे। आता तेल चांगलं गरम झालेलं आहे। याच्यामध्ये कांदा टाकूयात। कांदा चांगला फ्राय झाला की आपण याच्यामध्ये मसाले टाकायचे आहेत। एक चमचा मीठ टाकूयात। मीठ टाकल्याने कांदा चांगला लवकर भाजतो। कांदा चांगला भाजलेला आहे। याच्यामध्ये थोडीशी हळद टाकूयात, धनिया पावडर, लाल तिखट 3 चमचे, एक चमचा चिकन मसाला, मसाले चांगले परतून घ्यायचे आहेत। आता आपण याच्यामध्ये वाटलेले वाटण टाकूयात। आता आपल्याला हे वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। थोडंसं कोमट पाणी टाकायचं आहे आपल्याला वाटण शिजण्यासाठी। आता आपण याच्यामध्ये उकडलेली अंडी टाकून घेऊयात।
मसाला अंडा आहे त्यामुळे ग्रेव्ही थोडीशी घट्टच ठेवली पाहिजे आपल्याला। तुम्ही पाहू शकता कडेने छान तेल सुटत आलेलं आहे। आणि अशा प्रकारे आपला मसाला अंडा बनवून तयार झालेला आहे। आता हे आपण एका डिश मध्ये सर्व करू। अशा प्रकारे आपला मसाला अंडा बनवून तयार झालेला आहे। खूप टेस्टी असा हा मसाला अंडा लागतो। तुम्हीही ट्राय करून बघा आणि मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा कशी झाली रेसिपी। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत। थँक्यू।